नमस्कार. आज आपण बाडगाव या गावी आलेलो आहे, कर्जत तालुका, जिल्हा अहमदनगर. तर बाडगावमधील हे कदम फार्मर आहेत. ह्यांच्याकडे त्यांनी 3 वर्षाची आत्ता पेरू ही बाग झाली आहे. तर पहिल्या स्टार्टिंगला त्यांनी झाडांची खूप जोपासना करण्यासाठी, शाखी वाढ वगैरे चांगली होण्यासाठी त्यांनी व्यवस्थापन आपल्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं होतं. तसेच 2 वर्षाची बाग झाल्यानंतर त्यांनी आपण पुढचं मार्गदर्शन 3ऱ्या वर्षाचं दिल्यानंतर त्यांना सेटिंगमध्ये आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं 0,5535 प्लस ॲग्रोस्ट्रॉम वापरण्यासाठी दिलं. तर चांगली कळी निघून त्याचं फळामध्ये रूपांतर झालं, ते पाहू शकतात. त्याच्यामध्ये इथे फळं लागली आहेत बघा, आणि चमक वगैरे चांगली आहे. तसेच त्यांचं आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं झेनॉन इथं 39.5% ऑक्सफर्डमध्ये झेनॉन वापरलेलं आहे. आणि त्यांना मध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम होता. तर निमॅटोड आपण चेक केल्यानंतर त्यांना बायर कंपनीचं हेल्लेम प्राईम एकरी अर्धा लिटर त्यांना सोडण्यासाठी सांगितलं होतं. तर आज पाहिलं तर बरेच झाडं पिवळी झाली मागं आज होते. आज महिन्यात 1.5 महिना उलटलेलं आहे. तर निमॅटोडचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे. आणि जे झाड आहे ते हिरवेगार आहे. तर मुळांचे वाढ वगैरे चांगली असल्यामुळे दिलेले अन्न झाडाला घेता येते. झाडाला चमक शायनिंग वेगळीच आहे, हिरवेगार असे सगळे बाग आहे. आणि जे फळं आहेत त्या फळाला आपण मागे 15 दिवसापूर्वी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं कॅल्जी आणि बोरॉन स्प्रे दिलं. कॅल्जीचा बोनचा स्प्रे झाल्यामुळे त्याला जी चमक आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आहे. आणि फळं वगैरे गळत नाही, चांगली चमक आहे. तर थोडं साईजसाठी आपण परत त्यांना एकरी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं 0,5535 एकरी 1 लिटर ड्रिपमधनं सोडा सांगितलेलं आहे. त्याचा उद्या त्याला शेड्यूलमध्ये त्याला ड्रिपमधून सोडणार आहे. आणि स्प्रे वगैरे आहेत. थोडं दाईवर पडत होतं मागं, पानाला बारीक टिकी म्हणून ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं मॅट्रिक्स 1.5 ग्रॅम प्रति लिटर आणि काजू 1.5 मिली प्रति लिटर स्प्रेला दिलं. ते एक त्याच्या दाईवरपासून त्याचा बचाव झालेला आहे. टिक वगैरे आले नाही, करपा वगैरे आला नाही, आणि चमक वगैरे चांगली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना काय असतं, कमी खर्चामध्ये उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे की तुम्ही पेरू पिकामध्ये कमी पैशात तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता हे फार्मर आहे, त्यांची बाग आहे आणि चांगली स्टेज आहे. आज पुढील त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे. त्याचं पुढचं शेवट आम्ही आज त्यांना लिहून देणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी व्यवस्थित पहा. आता अजून थोडा मिलीबगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मिलीबगसाठी त्याच्यामध्ये तुम्ही थायमोथॉक्सिन 30% लिक्विड फॉर्मेशनचा स्प्रेला घेऊ शकता. असं व्यवस्थापन हां. आणि अजून आपण त्यांना एक प्रयोग सांगितलं होता 2 वर्षाची झाडं असताना. तर मधले जे पेस आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण तागाचं प्रयोग करायला सांगितलं होतं. ताग पेरल्यानंतर जुलैमध्ये ताग गाळायला सांगितलं होतं. ताग गाळल्यामुळे आज त्यांच्या इथं माती भुसभुशीत आहे. तर गांडुळांची संख्या वाढलेली आहे. आणि हरितद्रव्य ऑर्गॅनिक कार्बन चांगला वाढल्यामुळे सेंद्रिय कार्बन पिकाला ऑटोमॅटिक बेड वगैरे भुसभुशीत आहे. लागणाऱ्या गोष्टी टायमाला भेटू राहिल्यामुळे पीक चांगलं आहे, बाग चांगली आहे. ठीक आहे, धन्यवाद.